नाशिक जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असतानाही इतर महिला कर्मचारी सुरक्षित नाही का? लिंगपिसाट विभाग प्रमुखाकडून महिलांचा छळ होत असताना याची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना काहीच कुणकुण लागली नाही का? विशाखा समिती या लिंगपिसाट विभाग प्रमुखाची निष्पक्ष चौकशी करून पीडित महिलांना न्याय मिळवून देईल का? की या समितीवरही हा अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसलेला विभाग प्रमुख दबाव आणण्याच्याही दाट शक्यता आहे. सत्ता, पद आणि त्यातून मिळणाऱ्या हरामाच्या पैशांतून, माजमस्तीतून महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आहे का? लिंगपिसाट विभाग प्रमुखाच्या या लैंगिक चाळ्यांनी जिल्हा परिषदेची पुरती नाचक्की झाली आहे. महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून महिला आयोग याबाबत ॲक्शन मोडवर आला आहे. नाशिक जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेला विभाग प्रमुखाकडून जिल्हा परिषदेशी संबंधित 25 ते 30 महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या लिंगपिसाट विभाग प्रमुखाने अनेक महिला कर्मचाऱ्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक छळ केला आहे. अनेक महिलांवर सत्तेचा, पदाचा आणि पैशांचा दबाव टाकून लैंगिक छळ केला आहे. याबाबत छळ झालेल्या काही पीडित महिलांनी पुढे येऊन याची तक्रार केल्यानंतर त्याबाबतची चौकशी करण्यासाठी विशाखा समिती स्थापन होऊन त्या समितीमार्फत चौकशी सुरू आहे. विशाखा समितीमार्फत याची निष्पक्ष कडक चौकशी होणे अपेक्षित आहे. पद, सत्ता, पैशांचा वापर चौकशी समितीवर दबाव टाकण्यासाठी हा करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. हा विभाग प्रमुख अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसला आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यापूर्वीच याला येथून का हलवले नाही? की कोणाच्या तरी राजकीय आशीर्वादाने हा येथे ठाण मांडून आहे? पद, पैसा हे समीकरण याने जिल्हा परिषदेत लागू केले आहे का? याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत याच्या तक्रारीची कुणकुणसुद्धा गेली नाही का? असे अनेक प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होत आहे. जिल्हा परिषदेत एक महिलाच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहे. या महिला अधिकाऱ्यांना एकदाही 1.5-2 वर्षात जिल्हा परिषदेतील महिलांच्या अडीअडचणी, समस्यांबाबत बैठक घेतली नाही का? महिला अधिकारी असताना त्यांच्याच कार्यालयात महिला सुरक्षित नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे. विशाखा समितीने पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा व या विभाग प्रमुखावर कडक अशी कायदेशीर कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे.